मित्रांनो, लिसन टू री ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व प्रकारचे स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे ऑडिओ बुक्स, ऑडिओ नोट्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. स्टेट बोर्ड 9वी विज्ञान. 1. गतीचे नियम. वस्तूची गती. जेव्हा एखादी वस्तू सभोवतालच्या तुलनेत स्वतःची जागा किंवा स्थिती बदलते तेव्हा ती वस्तू गतिमान आहे असे म्हणतात. परंतु सभोवतालच्या तुलनेत जागा किंवा स्थिती बदलत नसल्यास ती वस्तू स्थिर आहे असे म्हणतात. अंतर. 2 विशिष्ट बिंदूंच्या दरम्यान गतिमान असताना वस्तूने प्रत्यक्ष केलेले मार्गक्रमण किंवा प्रत्यक्ष कापलेल्या मार्गाची लांबी म्हणजे अंतर होय. या राशीला परिमाण असते परंतु दिशा नसते. अंतराचे एसआय एकक मीटर असून सीजीएस एकक सेंटीमीटर आहे. विस्थापन. आरंभ बिंदूपासून अंतिम बिंदूपर्यंतचे कमीत कमी अंतर म्हणजे विस्थापन होय. या राशीला परिमाण आणि दिशा असते. विस्थापनाचे एसआय एकक मीटर आहे आणि सीजीएस एकक सेंटीमीटर आहे. चाल. वस्तूने एकक कालावधीत कापलेल्या अंतरास तिची चाल म्हणतात. चाल बरोबर अंतर छेद वेळ. या राशीला परिमाण असून दिशा नसते. याचे एसआय एकक मीटर पर सेकंड किंवा सीजीएस एकक एकक सेंटीमीटर पर सेकंड आहे. चालीचे मापन पहिल्यांदा अंतर किंवा काल यानुसार गॅलिलिओने केले. हवेतील ध्वनीची चाल 343.2 मीटर पर सेकंड असून प्रकाशाची चाल 3 × 10⁸ मीटर पर सेकंड इतकी आहे. पृथ्वीची सूर्याभोवती भ्रमण चाल 29,770 मीटर पर सेकंड आहे. वेग. कालावधीनुसार होणाऱ्या विस्थापनाच्या दरास वेग म्हणतात. वेग बरोबर विस्थापन भागिले वेळ. या राशीला परिमाण तसेच दिशा असते. वेगाचे एसआय एकक मीटर पर सेकंड व सीजीएस एकक सेंटीमीटर पर सेकंड आहे. एक समान गती. जेव्हा एखादी वस्तू समान कालावधीत समान अंतर कापते त्या गतीस एकसमान गती म्हणतात. नैक समान गती. जेव्हा एखादी वस्तू समान कालावधीत असमान अंतर कापते त्या गतीस नैक समान गती म्हणतात. त्वरण. वेग बदलाच्या दरास त्वरण असे म्हणतात. त्वरण बरोबर वेगातील बदल भागिले काल. या राशीला परिमाण तसेच दिशा असते. त्वरणाचे एसआय एकक मीटर पर सेकंड स्क्वेअर व सीजीएस एकक सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. वस्तूच्या वेगात समान कालावधीत समान बदल होत असल्यास वस्तूचे त्वरण एकसमान असते. तसेच वेगात समान कालावधीत समान बदल होत नसल्यास त्वरण नैक समान असते. वेग वाढल्यास त्वरण धन असते तर वेग कमी झाल्यास त्वरण ऋण असते. ऋण त्वरणालाच अवत्वरण किंवा मंदन असेही म्हणतात. वस्तू एकसमान वेगाने गतिमान असल्यास त्वरण 0 असते. गतिविषयक समीकरणे. गतिमान वस्तूच्या गतीबाबत वेग बरोबर काल स्थिती यांचा परस्पर संबंध दर्शवण्यासाठी न्यूटनने गतिविषयक 3 समीकरणे मांडली. v = u + at, s = ut = 1/2 at² + ut, v² = u² + 2as. u सुरुवातीचा वेग, v अंतिम वेग, s कापलेले अंतर, a त्वरण, t काल. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून
प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. एकसमान वर्तुळाकार गती. जेव्हा वस्तू एकसमान चालीने वर्तुळाकार मार्गावर गतिमान असते तेव्हा तिच्या गतीला एकसमान वर्तुळाकार गती म्हणतात. ही एक प्रकारची त्वरणित गती असून यात वस्तूची चाल v = 2πr/t, tr वर्तुळाची त्रिज्या, t वस्तूला एक फेरी पूर्ण करण्यास लागणारा वेळ. न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम. वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसल्यास तिच्या विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेतील एकसमान गतीमध्ये बदल होत नाही. संवेग. संवेग म्हणजे वस्तुमान आणि वेग यांचा गुणाकार होय. या राशीला परिमाण व दिशा असते. संवेगाचे SI एकक किलोग्रॅम मीटर पर सेकंद व CGS एकक ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंद आहे. न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम. संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो व संवेगाचे परिवर्तन नेहमी बलाच्याच दिशेने होते. न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम. क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल यांची परिमाणे समान असतात परंतु दिशा मात्र परस्पर विरुद्ध असतात. बलाचे SI एकक न्यूटन व CGS एकक डाइन आहे. बल या राशीला परिमाण व दिशा असते. बल बरोबर वस्तुमान गुणिले त्वरण. 1 न्यूटन बरोबर 1 किलोग्रॅम 1 मिनिट पर सेकंड स्क्वेअर. 1 डाइन बरोबर 1 ग्रॅम 1 सेंटीमीटर सेकंद स्क्वेअर. संवेग अक्षयतेचा सिद्धांत. बाह्यबल कार्यरत नसताना जेव्हा दोन वस्तूंची टक्कर होते तेव्हा त्यांच्या आघातापूर्वीचा एकूण संवेग हा आघातानंतरच्या एकूण संवेगा इतकाच असतो. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. 2. कार्य आणि ऊर्जा. कार्य. वस्तूवर कार्यरत असलेल्या बलाचे परिमाण व वस्तूचे बलाच्या दिशेने झालेले विस्थापन यांचा गुणाकार म्हणजे कार्य होय. वस्तूवर कार्यरत असलेले बल F व वस्तूचे विस्थापन S यांच्या दिशा एकच असल्यास झालेले कार्य W = Fs. बल व विस्थापन यांच्यातील कोन थिटा असल्यास बलाने केलेले कार्य W = Fs cos θ. या राशीला परिमाण असते परंतु दिशा नसते म्हणजेच ही अदिश राशी आहे. कार्याचे SI एकक जूल व CGS एकक अर्ग आहे. 1 जूल = 1 न्यूटन × 1 मीटर. 1 अर्ग = 1 डाइन × 1 सेंटीमीटर. 1 जूल = 10⁷ अर्ग. धन, ऋण व शून्य कार्य. बल आणि विस्थापनाची दिशा समान असल्यास बलाने केलेले कार्य धन असते परंतु दिशा परस्पर विरुद्ध असल्यास बलाने केलेले कार्य ऋण असते. बल व विस्थापन परस्परांना लंबरूप असल्यास बलाने केलेले कार्य शून्य असते. ऊर्जा. पदार्थाची कार्य करण्याची क्षमता म्हणजेच त्याची ऊर्जा होय. ऊर्जा ही अदिश राशी आहे. ऊर्जा व कार्य यांची एकके सारखीच असतात. SI एकक जूल, CGS एकक अर्ग. गतिज ऊर्जा. पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे प्राप्त झालेल्या ऊर्जेस गतिज ऊर्जा म्हणतात. वस्तुमान m असलेली वस्तू v या वेगाने गतिमान असल्यास तिची गतिज ऊर्जा 1/2 mv² असते. स्थितिज ऊर्जा. पदार्थाच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे त्यात सामावलेली एकूण ऊर्जा म्हणजे स्थितिज ऊर्जा होय. वस्तुमानाचा पदार्थ या उंचीवर असल्यास
त्याची गुरुत्वीय स्थिती पदार्थाच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे त्यात सामावलेली एकूण ऊर्जा म्हणजे स्थितीज ऊर्जा होय. वस्तुमानाचा पदार्थ या उंचीवर असल्यास त्याची गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा बरोबर mgh. येथे g हा गुरुत्व त्वरणाचा परिणाम आहे. ऊर्जेची विविध रूपे उष्णता, विद्युत, सौर, रासायनिक, अणु, यांत्रिक ऊर्जा इत्यादी ऊर्जेची विविध रूपे आहेत. ऊर्जा अक्षय्यतेचा नियम. ऊर्जा निर्माण करता येत नाही किंवा नष्टही होत नाही. याउलट ऊर्जेचे एका स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपात रूपांतर होते. तसेच विश्वातील एकूण ऊर्जा नेहमी अक्षय्य राहते. मुक्तपतन समजा m या वस्तुमानाची एक वस्तू जी या स्थिर गुरुत्व त्वरणाने खाली पडत असल्यास त्यावर कार्य करणारे हवेचे घर्षण बल तसेच हवेचे प्लावक बल नगण्य मानल्यास त्या वस्तूची अंतिम गतिज ऊर्जा बरोबर सुरुवातीची स्थितीज ऊर्जा बरोबर एकूण ऊर्जा होय. शक्ती. कार्य करण्याच्या दराला शक्ती म्हणतात. W हे कार्य t या वेगात होत असल्यास शक्ती P कार्य भागिले काल होय. ही सदिश राशी असून याचे SI एकक वॅट व CGS एकक अर्ग पर सेकंड आहे. 1 वॅट 1 जूल पर सेकंड 10⁻⁷ अर्ग पर 1 सेकंड वर्क. एक काल म्हणून 1 जूल बरोबर 10⁷ अर्ग आहे. जेम्स वॅट या शास्त्रज्ञाने वाफेच्या इंजिनाचा शोध लावला. जेम्स वॅटच्या स्मरणार्थ शक्तीच्या एककाला वॅट म्हणतात. औद्योगिक क्षेत्रात शक्तीचे मापन अश्वशक्ती या एककात करतात. एक अश्वशक्ती बरोबर 746 वॅट किलोवॅट तास हे ऊर्जेचे एकक विजेच्या घरगुती, औद्योगिक व व्यावहारिक उपयोगासाठी वापरतात. 1 किलोवॅट आर 3.6 × 10⁻⁶ जूल. जेव्हा एखादा कृत्रिम उपग्रह पृथ्वीभोवती वर्तुळाकार कक्षेत परिभ्रमण करत असताना उपग्रहावर कार्यरत असलेले गुरुत्व बल व उपग्रहाचे विस्थापन परस्परांना लंबरूप असल्याने गुरुत्व बलामुळे झालेले कार्य शून्य असते. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. 3. धाराविद्युत. विद्युत विभव व विभवांतर. वस्तूतील विद्युत प्रभाराच्या पातळीला विद्युत विभव म्हणतात. दोन वस्तूंच्या किंवा दोन बिंदूंच्या विद्युत विभवांतील फरकास विभवांतर म्हणतात. या राशीचे SI एकक व्होल्ट आहे. विद्युत क्षेत्राच्या दोन भिन्न बिंदूतील एकक धनप्रभार एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूपर्यंत जाताना घडलेले एकूण कार्य म्हणजे विद्युत विभवांतर होय. विद्युत विभवांतर बरोबर कार्य भागिले प्रभार. व्होल्ट. 1 कुलोम विद्युत प्रभार एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूपर्यंत जाताना जर 1 जूल कार्य घडत असेल तर त्या दोन टोकातील विद्युत विभवांतर 1 व्होल्ट आहे असे म्हणतात. व्होल्ट बरोबर कार्य भागिले प्रभार. विद्युतधारा. विद्युतधारा म्हणजे वाहकातून वाहणारा इलेक्ट्रॉनचा प्रवाह किंवा वाहकाच्या काटछेदातून एकक कालावधीत वाहणारा विद्युत प्रभार होय. विद्युतधारा म्हणजेच I Q/T. येथे Q वाहकाच्या काटछेदातून T कालावधीत होणारा विद्युत प्रभार आहे. इलेक्ट्रॉनच्या वहनाची दिशा ऋण टोकाकडून धन टोकाकडे असते, परंतु विद्युतधारेची संकेतमान्य दिशा मात्र धन टोकाकडून ऋण टोकाकडे असते. विद्युतधारेची अतिसूक्ष्म परिमाणे. विद्युतधारेची अतिसूक्ष्म परिमाणे 1 मिली एम्पियर 10⁻³ एम्पियर
1 मायक्रो ॲम्पियर इज इक्वल टू 10⁻⁻6 ॲम्पियर. ॲम्पियर वाहकातून 1 सेकंदात 1 कुलोम विद्युत प्रवाह प्रवाहित झाल्यास त्यातून वाहणारी विद्युतधारा 1 ॲम्पियर आहे असे म्हणतात. विद्युतधारेचे एसआय एकक ॲम्पियर आहे. 1 ॲम्पियर बरोबर 1 कुलोम भागिले 1 सेकंद. विद्युत परिपथ विद्युत घटाच्या दोन्ही टोकांमध्ये जोडलेल्या वाहक तारा, स्विच किंवा प्लग कळ तसेच इतर रोध उदाहरणार्थ विद्युत उपकरण, विद्युत बल्ब, वितळ तार यातून वाहणाऱ्या विद्युतधारेचा सरळ मार्ग म्हणजे विद्युत परिपथ होय. विद्युत परिपथाकृती विद्युत परिपथामध्ये विविध उपकरणांच्या जोडणीला विशिष्ट चिन्हांचा उपयोग करून दर्शविलेल्या रेखाकृतीला विद्युत परिपथाकृती म्हणतात. विद्युत रोध विद्युत प्रवाहास अडथळा निर्माण करण्याच्या वाहकाच्या गुणधर्मास विद्युत रोध म्हणतात. गणितीय भाषेत विद्युत रोध म्हणजे वाहकांच्या 2 टोकातील विभवांतर आणि वाहकातून वाहणारी विद्युतधारा यांचे गुणोत्तर होय. विद्युत रोधाचे एसआय एकक ओहम आहे. विद्युत रोध बरोबर विभवांतर भागिले विद्युतधारा. सुवाहक ज्या वाहकाचा रोध खूप कमी असतो त्यास सुवाहक म्हणतात. उदाहरणार्थ चांदी, तांबे व ॲल्युमिनियम. विसंवाहक ज्या वाहकाचा रोध खूप जास्त असतो त्यास दुर्वाहक किंवा विसंवाहक म्हणतात. उदाहरणार्थ रबर, लाकूड व काच. अर्धवाहक जो पदार्थ सामान्य स्थितीमध्ये विसंवाहक असून विशिष्ट परिस्थितीमध्ये सुवाहक असतो त्यास अर्धवाहक म्हणतात. उदाहरणार्थ जर्मेनियम व सिलिकॉन. अतिवाहक व अनओहमीय वाहक तापमान कमी केल्यास ज्या वाहकांचा रोध 0 होतो त्यांना अतिवाहक म्हणतात. जे वाहक ओहमच्या नियमाचे पालन करीत नाहीत त्यांना अनओहमनीय वाहक म्हणतात. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. ओहमचा नियम वाहकाची भौतिक अवस्था म्हणजेच लांबी, क्षेत्रफळ, तापमान व वाहक कायम असताना वाहकातून वाहणारी विद्युतधारा त्या वाहकाच्या विभवांतराशी समानुपाती असते. ओहम वाहकाच्या 2 टोकात 1 व्होल्ट विभवांतर प्रयुक्त केल्यानंतर त्यातून 1 ॲम्पियर विद्युतधारा वाहत असल्यास त्याचा विद्युत रोध 1 ओहम आहे असे म्हणतात. 1 ओहम बरोबर 1 व्होल्ट भागिले 1 ॲम्पियर. रोधकता वाहकाचा रोध R इज इक्वल टू ρL/A. येथे स्थिरांक ρ वाहकाची रोधकता, L वाहकाची लांबी व A वाहकाचे क्षेत्रफळ. एकक लांबी व एकक क्षेत्रफळ असलेल्या वाहकाच्या रोधास त्याची रोधकता म्हणतात. वाहकाची रोधकता तो पदार्थ व त्याच्या तापमानावर अवलंबून असून त्याच्या लांबी व क्षेत्रफळावर अवलंबून नसते. ρ इज इक्वल टू R. जर L एकक लांबी व A एकक क्षेत्रफळ तर तारेचा रोध R इज इक्वल टू ρLA इज इक्वल टू ρL/πr². येथे R म्हणजे तारेची त्रिज्या. रोधांची एकसर जोडणी R1, R2, Rn असे n रोध एकसर जोडणीत जोडल्यास त्यांचा परिणामी रोध Rs इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस 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 Rn इतका असतो. यामध्ये विभवांतर प्रयुक्त केल्यास
प्रत्येक रोधातून समान विद्युतधारा वाहते. रोधांची समांतर जोडणी R1 R2 प्लस R1 असे N रोध समांतर जोडणीत जोडल्यास त्यांचा परिणामी रोध Rp म्हणजेच 1/Rp = 1/R1 प्लस 1/R2 प्लस 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 1/Rn यामध्ये विभवांतर प्रयुक्त केल्यास प्रत्येक रोधाच्या दरम्यानचे विभवांतर समान असते. वितळ तार घरातील विद्युत उपकरणे व विद्युत तारेमुळे सुरक्षित राहतात. ही तार कमी द्रवणांक असलेल्या संमिश्रांची बनलेली असते. ही तार विद्युत उपकरणांना एकसर जोडणीत जोडलेली असते. परिपथातून जास्त प्रमाणात विद्युतधारा वाहू लागल्यास तापमान वाढून ही तार वितळते आणि विद्युत परिपथ खंडित होतो. घरगुती वितळतारा 1 अँपिअर, 2 अँपिअर, 3 अँपिअर, 4 अँपिअर, 5 अँपिअर व 10 अँपिअर या मर्यादेच्या असतात. भारतात घरगुती विद्युत विभवांतर 220 व्होल्ट असते. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. 4. द्रव्याचे मोजमाप. द्रव्य अक्षयतेचा नियम. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मॅटर. रासायनिक अभिक्रियेत द्रव्याच्या वस्तुमानात वाढ किंवा घट होत नाही. म्हणजेच अभिक्रियाकारकांचे वस्तुमान व तयार होणाऱ्या उत्पादकांचे वस्तुमान हे नेहमी सारखेच असते. यालाच द्रव्य अक्षयतेचा नियम असे म्हणतात. स्थिर प्रमाणाचा नियम. लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन. रासायनिक अभिक्रियेत अभिक्रियाकारके आणि उत्पादकांची वजनी प्रमाण नेहमी स्थिर असते. अणू ॲटम. अणू हे अतिशय सूक्ष्म असतात. प्रोटॉन, न्यूट्रॉन व इलेक्ट्रॉन हे अणूचे मूलकण असून प्रोटॉन धनप्रभारित, इलेक्ट्रॉन ऋणप्रभारित व न्यूट्रॉन प्रभाररहित असतो. अणूचा आकार त्याच्या त्रिज्येवरून ठरतो. अणुत्रिज्या म्हणजे अणुकेंद्रक व बाह्यतम कक्षा यातील अंतर होय. ही त्रिज्या पिकोमीटर या एककात मोजली जाते. अणूचा आकार इलेक्ट्रॉन कक्षांच्या संख्येवर अवलंबून असून कक्षांची संख्या जेवढी जास्त तेवढा आकार मोठा असतो. उदाहरणार्थ Na अणूपेक्षा Kचा अणू मोठा आहे. 2 अणूंची बाह्यतम कक्षा समान असल्यास ज्याच्या बाह्यतम कक्षेत जास्त इलेक्ट्रॉन त्याचा आकार दुसऱ्या अणूपेक्षा लहान असतो. उदाहरणार्थ Na अणूपेक्षा Mgचा अणू लहान आहे. अणू हे अतिशय सूक्ष्म असून इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक, फील्ड आयन सूक्ष्मदर्शक, स्कॅनिंग टनेलिंग सूक्ष्मदर्शक यासारखे अत्याधुनिक उपकरणांमध्ये अणूची विशालित प्रतिमा पाहता येते. अणुवस्तुमानांक. ॲटोमिक मास नंबर. अणूच्या केंद्रकात असलेल्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांच्या संख्येला त्याचा अणुवस्तुमानांक P+N म्हणतात. यासाठी एकीकृत वस्तुमान युनिफाईड मास हे परिमाण वापरले जाते. या परिमाणाला डाल्टन म्हणतात व त्यासाठी U ही संज्ञा वापरतात. 1U = 1.66053904 × 10⁻⁻27 kg. मूलद्रव्ये अणुवस्तुमान. हायड्रोजन 1, कार्बन 12, नायट्रोजन 14. मूलद्रव्यांची संज्ञा. सिम्बॉल्स ऑफ एलिमेंट्स. मूलद्रव्यांच्या आद्याक्षररूपी संक्षिप्त रूपास संज्ञा म्हणतात. मूलद्रव्यांची संज्ञा त्यांच्या नावातील पहिले अक्षर किंवा पहिले आणि दुसरे अथवा इतर विशिष्ट अक्षर असते. हायड्रोजन H, कार्बन C, नायट्रोजन N, कॅडमियम CD, ॲल्युमिनियम Al, हेलियम He. रेणू मॉलिक्यूल. एकाच मूलद्रव्यांच्या 2 किंवा अधिक अणूंपासून रेणू तयार होतात.
रेणू वस्तुमान मॉलिक्युलर मास. रेणू तसेच संयुगातील सर्व अणूंच्या वस्तुमानाची बेरीज म्हणजे रेणू वस्तुमान होय. रेणू वस्तुमान डाल्टन या एककात व्यक्त करतात. उदाहरणार्थ पाण्याचे रेणू वस्तुमान 18 आहे. मोल ग्रॅममध्ये व्यक्त केलेले पदार्थाचे अणुवस्तुमान किंवा रेणू वस्तुमान डाल्टनमधील वस्तुमाना एवढे असते. यालाच पदार्थाचा 1 मोल म्हणतात. नायट्रोजनचे रेणू वस्तुमान 28 आहे. 28 ग्रॅम ऑक्सिजन म्हणजे 1 मोल होय. पदार्थातील मोलची संख्या बरोबर पदार्थाचे ग्रॅममधील वस्तुमान भागिले पदार्थाचे रेणू वस्तुमान. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. ॲव्हॅगॅड्रोचा अंक कोणत्याही पदार्थाच्या 1 मोलमध्ये नेहमी 6.002 × 10⁻³ इतके अणु रेणू असतात. या संख्येलाच ॲव्हॅगॅड्रोचा अंक म्हणतात व तो Na या चिन्हाने दर्शवतात. ग्लुकोजच्या 180 ग्रॅममध्ये म्हणजेच 1 मोलमध्ये ग्लुकोजचे 6.002 × 10⁻23 इतके रेणू असतात. संयुजा व्हॅलेन्सी 2 मूलद्रव्यांच्या संयोग पावण्याच्या क्षमतेला त्यांची संयुजा म्हणतात. आयनिक बंध तयार होताना त्या अणूंनी दिलेले किंवा घेतलेले इलेक्ट्रॉन म्हणजे त्यांची संयुजा होय. सोडियम क्लोराईड मध्ये सोडियमची संयुजा 1 तर क्लोरीनची संयुजा 1 आहे. तसेच सोडियम व क्लोरीनमध्ये आयनिक बंध असतो. धनप्रभारित आयनांना कॅटायन तर ऋणप्रभारित आयनांना ॲनायन म्हणतात. मूलद्रव्यांच्या बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉन्सला संयुजा इलेक्ट्रॉन म्हणतात. E- ची संख्या नेहमी पूर्णांक असते, त्यामुळे संयुजा नेहमी पूर्णांकातच असते. परिवर्ती संयुजा काही मूलद्रव्यांचे अणू भिन्न संख्येने इलेक्ट्रॉन देतात किंवा घेतात तेव्हा ते एकापेक्षा जास्त संयुजा दर्शवितात. त्यांना परिवर्ती संयुजा म्हणतात. आयर्न 2 व 3 अशा परिवर्ती संयुजा दर्शवते. त्यामुळे त्याची ऑक्सिजन सोबत अभिक्रिया झाल्यास FeO व Fe2O3 अशी 2 संयुगे तयार होतात. मूलके धन किंवा ऋणप्रभारित अणू किंवा अणूंचा समूह स्वतंत्रपणे रासायनिक अभिक्रियांमध्ये भाग घेतात. त्यांना मूलके म्हणतात. Na+, H+, Cl+, O2+ आयन, K+, Mg2+, Al3+ ही धनप्रभारित मूलके असून यांनाच कॅटायन किंवा आम्लारीधर्मी मूलके म्हणतात. तर Cl- SO4-2 CO3-2 ही ऋणप्रभारित मूलके असून यांनाच ॲनायन किंवा आम्लधर्मी मूलके म्हणतात. साधे मूलक एकाच मूलद्रव्याच्या अणूपासून बनलेले असते व ते धन किंवा ऋणप्रभारित असते. धनप्रभारित K+, Ca2+, Al3+, ऋणप्रभारित Cl-, O2-, N3-. संयुक्त मूलक 2 किंवा अधिक अणूंच्या समूहापासून तयार होतात. संयुक्त मूलके धन तसेच ऋण प्रभारित असतात. NH4+, CO3 SO4 PO4 आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. 5. आम्ल, आम्लारी व क्षार. आयनिक संयुगे. आयनिक संयुगांचे 3 प्रकार असतात. आम्ल, आम्लारी व क्षार. यांच्यात कॅटायन व ॲनायन
हे 2 घटक असतात. यामध्ये कॅटायनचा एक धनप्रभार व ॲनायनचा एक ऋणप्रभार यांच्यातील आकर्षण बल म्हणजेच एक आयनिक बंध होय. सोडियम क्लोराईड NaCl विचरण आयनिक संयुगे पाण्यात विरघळल्यास जलीय द्रावण तयार होताना त्यांचे आयन वेगळे होतात. यालाच विचरण म्हणतात. आम्ल जे पदार्थ पाण्यात विरघळल्यास H+ म्हणजेच कॅटायन तयार होतात त्यांना आम्ल म्हणतात. HCl H2SO4. आम्लारी जे पदार्थ पाण्यात विरघळल्यास OH म्हणजेच ॲनायन तयार होतात त्यांना आम्लारी म्हणतात. उदाहरणार्थ NaOH CaOH2. आम्ल व आम्लारींचे वर्गीकरण. क्लासिफिकेशन ऑफ ॲसिड्स अँड बेसेस. तीव्र आम्ल स्ट्रॉंग ॲसिड जे आम्ल पाण्यात विरघळल्यावर त्यांचे सहसा संपूर्ण विचरण होते तसेच त्यांच्या जलीय द्रावणात H+ व संबंधित आम्लाचे आम्लधर्मी मूलक हेच आयन असतात त्यांना तीव्र आम्ल म्हणतात. उदाहरणार्थ HCl HBr HNO3 H2SO4. सौम्य आम्ल जे आम्ल पाण्यात विरघळल्यावर विचरण पूर्ण न झाल्यास त्याच्या जलीय द्रावणात अल्प प्रमाणात H+ व संबंधित आम्लाचे आम्लधर्मी मूलक या आयनांसोबत विचरण न झालेले आम्लाचे रेणू जास्त प्रमाणात असतात त्यांना सौम्य आम्ल म्हणतात. उदाहरणार्थ H2CO3 CH3COOH. तीव्र आम्लारी जे आम्लारी पाण्यात विरघळल्यास त्याचे संपूर्ण विचरण होते तसेच त्याच्या जलीय द्रावणात OH+ व संबंधित आम्लारीचे आम्लारी धर्मी मूलके हेच आयन असतात त्यांना तीव्र आम्लारी म्हणतात. उदाहरणार्थ NaOH KOH. सौम्य आम्लारी जे आम्लारी पाण्यात विरघळल्यास त्याचे विचरण पूर्ण होत नाही तसेच जलीय द्रावणात कमी प्रमाणात OH+ व संबंधित आम्लारी धर्मी मूलकांसोबत विचरण न झालेले आम्लारीचे रेणू जास्त प्रमाणात असतात त्यांना सौम्य आम्लारी म्हणतात. उदाहरणार्थ NH4OH. जे आम्लारी पाण्यात जास्त प्रमाणात विरघळतात त्यांना अल्कली म्हणतात. NaOH व KOH हे तीव्र अल्कली तर NH3 हा सौम्य अल्कली आहे. आम्लाची आम्लारी धर्मता. आम्लाच्या एका रेणूच्या विचरणाने मिळणाऱ्या H+ आयनांची संख्या म्हणजे त्या आम्लाची आम्लारी धर्मता होय. आम्लारीची आम्लधर्मता. आम्लारीच्या एका रेणूच्या विचरणाने मिळणाऱ्या OH- आयनांची संख्या म्हणजे आम्लारीची आम्लधर्मता होय. आम्ल व आम्लारीची संहिता. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिड अँड बेस. द्राव्याच्या प्रमाणाचे द्राव्याच्या प्रमाणाशी असलेल्या प्रमाणाला द्राव्याची संहती म्हणतात. द्राव्याची संहती जास्त असल्यास त्यास संहत द्रावण म्हणतात तर द्राव्याची संहती कमी असल्यास त्यास विरल द्रावण म्हणतात. ग्रॅम प्रति लिटर. 1 लिटर आकारमानाच्या द्रावणातील द्राव्याचे ग्रॅममधील वस्तुमान म्हणजेच ग्रॅम प्रति लिटर होय. द्रावणाची रेणुता. 1 लिटर आकारमानाच्या द्रावणात विरघळलेल्या द्राव्याचे मोलमध्ये व्यक्त केलेले प्रमाण म्हणजे द्रावणाची रेणुता म्हणतात. उदाहरणार्थ NaCl = 1 मोल पर 1 लिटर किंवा 1 m. द्रावणाचा सामू. pH ऑफ सोल्युशन. pH मूल्य म्हणजे द्रावणाचा आम्लधर्म किंवा आम्लारी धर्म होय. याच्या सहाय्याने द्रावणातील हायड्रोजन आयनांची संहती मोजतात. pH मापन श्रेणी. pH मापन श्रेणीवर 0 जास्त आम्लयुक्त पासून 14 जास्त आम्लारीयुक्त असे अंक असतात. pH मूल्य द्रावणाचा आम्लधर्म किंवा आम्लारी धर्म दर्शवते. एखाद्या जलीय द्रावणात H+ आयन जेवढे जास्त तेवढे त्या द्रावणाचे pH मूल्य कमी असते. 0 ते 7 दरम्यानच्या pH मूल्य असलेले द्रावण आम्लधर्मी असते तर 7 ते 14 दरम्यान pH मूल्य असलेले द्रावण आम्लारी धर्मी अल्कली असते. तसेच pH मूल्य 7 असल्यास
द्रावण उदासीन असते. शुद्ध पाण्याचा pH 7 असून तर H+ आयनांची संहती 1 × 10⁻7 मोल पर लिटर असते. 25° तापमानाला 1 mHCl द्रावणात H+ आयनांची संहती 1 × 10⁻6 मोल पर लिटर असते, तर 1 mNaOH द्रावणात H+ आयनांची संहती 1 × 10⁻14 मोल पर लिटर असते. वैश्विक दर्शक युनिव्हर्सल इंडिकेटर विविध संश्लिष्ट दर्शकांची विशिष्ट प्रमाणातील एकत्रित मिश्रणाला वैश्विक दर्शक म्हणतात. उदासीनीकरण आम्ल आम्लारीची अभिक्रिया झाल्यास क्षार व पाणी तयार होतात. या क्रियेला उदासीनीकरण म्हणतात. HCl Aq plus NaOH Aq gives NaCl Aq plus H2O. धातूंसोबत आम्लाची अभिक्रिया. धातूची विरल आम्लासोबत अभिक्रिया केल्यास आम्लातील हायड्रोजनचे विस्थापन होऊन ज्वलनशील हायड्रोजन वायू मुक्त होतो. धातूचे रूपांतर आम्लारीधर्मी मूलकामध्ये होऊन त्याचा आम्लधर्मी मूलकाशी संयोग होऊन क्षार व पाणी तयार होतात. धातू अधिक विरल आम्ल बरोबर क्षार अधिक पाणी. धातूच्या ऑक्साईडसोबत आम्लांची अभिक्रिया. धातूंच्या ऑक्साईडची आम्लांशी अभिक्रिया झाल्यास धातूंचे क्षार व पाणी तयार होतात. धातूंची ऑक्साईड आम्लारीधर्मी. लिसन टू री ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारी ऑडिओ नोट्स, ऑडिओ बुक्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.